नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राज्यातील कुटुंबे सुखी होण्यासाठी महायुती सरकारने अनेक योजना आणल्या, निर्णय घेतले। आमच्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात सावत्र भाऊ आता नागपूर खंडपीठाकडे गेले आहेत। पण या सावत्र भावापासून सावध रहा आणि लाडकी बहीण योजना देणाऱ्या भावाची ताकद वाढवा। हा भाऊ बहिणींना देण्यात हात आखडता येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिली आहे। ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 2022 व 2023 या वर्षाचा श्री गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे पार पडला। ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार कुमार आयलानी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना महिला आघाडीच्या अनिता बिर्जे, शहर प्रमुख हेमंत पवार यावेळी उपस्थित होते। शिंदे यावेळी म्हणाले की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सर्व सणांना व्यापक रूप दिले। दिघे यांचा हाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत। दिघे यांच्याकडे आलेला संकट, प्रश्न घेऊन आलेला सामान्य माणूस हसतमुखाने जायचा। दिघे यांची ही शिकवण मी पुढे नेत आहे। माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने जाता कामा नये, ही शिकवण मी लक्षात ठेवून काम करतो, असं ते म्हणाले। तर खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी प्रास्ताविक केलं। तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवसम्राट मित्रमंडळ, द्वितीय क्रमांक पोलीस मुख्यालय, तृतीय क्रमांक डवलेनगर रहिवासी सेवा मंडळ यांनी भूषवला आहे। तर सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी गोपाळ गणेश मंडळाला, तर श्रीच्या उत्कृष्ट मूर्तीसाठी अष्टविनायक मित्र मंडळ, तर सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून प्रादेशिक मनोरुग्ण मित्र मंडळ यांना सन्मानित करण्यात आलं आहे। अनेक मंडळांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला। गणेश दर्शन स्पर्धा म्हटले की एक नाव समोर येतं, एक चेहरा येतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। त्यांनी गणेश दर्शन, गणेशोत्सव मोठा केला, दहीहंडी मोठी केली, नवरात्रोत्सव मोठा केला, शिवजयंती मोठी केली, सगळे सण मोठे केले। सगळे आपली संस्कृती, आपली परंपरा वाढवली, जोपासली, पुढे नेली। आज गोविंदा उत्सव म्हटलं की दिघे साहेबांचं नाव। आज मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंबी नाक्याला येतो, सलामी देतो, पुढे जातो। ही परंपरा आहे, हा इतिहास। आणि ते दिवस आठवत आहे। नरेश म्हस्के मगाशी म्हणाले खुर्च्या लागल्यात की नाही, फ्लेस लागलेत की नाही, झेंडे लागलेत की नाही, हे बघत मी पण त्यातलाच कार्यक्रम। कारण दिघे साहेबांचा कार्यक्रम म्हटलं की त्यांना बिलकुल काय 19-20 चालत नाही। इथं बघितलं आम्ही वातावरण तंग झालेलं। कधी त्यांना त्यांच्या मनासारखं झालं नाही की मग कसं ते वड्याचं तेल काय म्हणतो वांग्यावर, कोणाचा राग कोणावर, कोण भेटला तो संपत म्हणजे त्या दिवशीचा कार्यक्रम झाला। आणि अनेक असे प्रसंग आले, पण एकदा तर मीच भेटलो होतो त्यांच्या तावडीत। पण एक मात्र मला जाणवलं की काहीतरी कोणीतरी आपला मोठा आपल्या दरवर्षी याच्यामध्ये सुरेशजी मोठे आपले लोक यायचे, म्हणजे विविध क्षेत्रातली मोठी माणसं दिघे साहेब आणायची आणि मग त्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक वितरण सोहळा व्हायचा। तुमच्या मागे मी नाव घेत नाही, तुमच्या मागे मागे असा गोंडा मिरवायचा। अगदी आम्ही चहा पाण्याला बसलो होतो, फक्त तोंडात एखादा घाट साहेबांच्या भरायचा बाकी असायचा, तेव्हा आम्ही सगळेजण हसायचो आणि म्हणायचो किती बेडगी माणूस आहे, किती नाटकी माणूस आहे। कारण साहेबांबद्दल कधीच त्याच्या मनात प्रेम नव्हतं, पण साहेबांनी जेव्हा भूमिका घेतली तेव्हा त्याला वाटू लागला आता मीच नेता ठाण्याचा। त्याची खंत होती की मला ठाण्याचा नेता व्हायचंय आणि त्याला वाटलं आता मला सपाट जमीन मिळाली, सुपीक जमीन मिळाली, आता मी या ठाण्याचा नेता होईल। त्याला वाटलं सगळे लोक माझ्यासोबत येतील, पण मागे वळून बघितलं त्याच्यासोबत कोणच नव्हतं। अहो त्याच्या राहतो त्या ठिकाणी पण कोणच नव्हतं। आणि त्यानंतर साहेब त्यांनी तुमच्या विरुद्ध बोलायला जेव्हा सुरुवात केली ना, त्याच वेळी ठरवलं अभि इसको गिराने का, इसकी त्याची पूर्ती वाजून टाकायची। आणि त्या दिवशी ठरवलं की उभा राहील तर या माणसाच्याच पुढे उभे राहील आणि शिंदे साहेबांच्या पाठिंब्याने याची पूर्ती ओढून टाकेल, याची 2 स्टंपवरची 3 बोर्ड याला करून टाकेल, केवळ ह्या उर्मीपोटी की तो तुमच्या विरुद्ध जे काही बोलायचा, तुमच्यामुळे 2 वेळा खासदार झाला, तुमच्यामुळे जो काही निधी आणखी बऱ्याच गोष्टी आहेत माईकवर सांगण्यासारख्या नाही आहे,
साहेबांनी त्याच्यासाठी एवढं केलं, पण तो माणूस आपल्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं न राहता तो त्यांच्या विरोधात कट कारस्थान रचत होता आणि म्हणून त्याला आडवा करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून तो आडवा झाला. एवढंच बोलतो आणि मग 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचं कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचं वाटप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते भगवती शाळेच्या मैदानामध्ये वाटप करण्यात आले. महिलांना संसाराचा गाडा आखण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार होणार आहे. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना 15 ते 50% विशेष सूट मिळणार आहे. त्यामध्ये ठाण्यातील काही ठराविक दुकानांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार या चतुर्सूत्रीवरती मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा लाभ सुमारे 2,500 मुलींनी घेतला आहे. 100 गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल दिलेत. 750 मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे, 1,500 मुलींना कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणामध्ये महिला बचत गटाच्या 250हून अधिक महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न उपलब्ध करून देणे यांसारखी कामंही सुरूच असतात. बचत गटाच्या 25 महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतायत. उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जात आहेत. यातून महिलांचं सक्षमीकरण होत आहे. यावेळी महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, परिवहन सदस्य विकास पाटील, व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा, मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवे, नम्रता कोळी व हजारो महिला येथे उपस्थित होत्या. एक मिनिट साहेब आगे बोलो. आपण उठायचे तोपर्यंत जागेवरून कोणीही उठणार नाही. सर्वांना कळकळीची विनंती आहे. ओके. नमस्कार. च्या कार्यक्रमाला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे. शासनाच्या जशा योजना असतात निरनिराळ्या महिला सक्षमीकरणाच्या, सशक्तीकरणाच्या, तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं 80 आस्थापना याच्यामध्ये सहभागी झाले आहेत. आणि जनकल्याण कार्ड, जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे. 80 आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते 15% ते 40% सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये सहभागी आहेत. महिलांचीही बचत होणार आहे आणि नफा यांचा कमी करून यांनी या आमच्या महिला विकास परिवारच्या माध्यमातून जो आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे तो त्याला खूप मोठा पाठबळ दिलेला आहे. मला वाटतं जवळजवळ 4,000 महिला या आज तर जवळजवळ 1,001 महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या 15 सप्टेंबरपर्यंत याचं महिला विकास फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल. 4 आमची सूत्र आहेत
की आमच्या महिला शक्तीसाठी, मातृशक्तीसाठी सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार, आणि याच्याकरता गेली 4-5 वर्षापासून जे आम्ही काम करतोय, तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे, जनकल्याण कार्ड. आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केले. वाऱ्याने उडून जाण्याच्या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ. जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यावरती खोचक टीका. वाऱ्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर आपणही वाहून जाऊ शकतो किंवा उडू किंवा पडू शकतो, या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ, अशी खोचक टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यावरती अप्रत्यक्षपणे केली आहे. अवघ्या 45 किलोमीटर ताशी वाऱ्याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर आपणही वाहून जाऊ शकतो, उडून जाऊ शकतो, या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवरती अप्रत्यक्षपणे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना हा पुतळा नौदलाने उभारलेला होता असं म्हटलं. तसेच 45 किलोमीटर प्रति तशी एवढ्या जोरात वारा वाहत असल्याने त्यात तो पडला आणि त्यानेच हे नुकसान झालं असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावरती प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरती टीका केली आहे. ठीक आहे, महाराजांचा जेवढा अपमान करता येईल तेवढा झाला महाराष्ट्रात मागच्या 10 वर्षात, पण हे तर अतिच झालं. या महाराजांच्या शौर्यावरतीच तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता की एक छावणी लुटली. अरे ईस्ट इंडिया कंपनी शरण गेली त्यांना. या ईस्ट इंडिया कंपनी भारत ताब्यात घेतला, ती कंपनी 1600 साली भारतात आली. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली स्थापना ही इसवी सन 1600 आहे. ती कंपनी शरण आली, डच शरण आले, पोर्चुगीज शरण, एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणता छावणी लुटली. काही इतिहासकार संशोधक कमी पडलेले नाहीत. हे आत्ताचे नेते मुद्दामून इतिहासाचं विकृतीकरण करून समाजामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करतात. इतिहासाशी खेळू नका, बाकी कशाशी खेळा, इतिहासाशी खेळू नका. आमच्यासारखे ते सहन करणार नाही. मी कधीही जास्त बोलत नाही, पण इतिहासाच्या बाबतीत जर विकृतीकरण कराल, शिवाजी महाराजांविषयी जर चुकीचा इतिहास सांगाल, जो पुरंदर यांनी सांगितला, जो जेम्स लेननी सांगितला आणि काय जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, ते चुकीचं आहे. त्याच्या विरोधात आम्ही वैचारिक लढा लढू. बदलण्याचा नाही, इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा. सुरत लुटले, हो सुरत लुटले. जंजिराच्या लढाईमध्ये सुरतेतून शास्त्रसाठा आणि बोटी आल्या, ही माहिती महाराजांना मिळाली. त्यामुळे महाराजांना सुरतेच्या मुघलांवरती प्रचंड राग होता. त्यात बहिर्जी नाईक यांना सुरतेत पाठवलं. त्यांनी बहिर्जी नाईक यांनी त्याला अजून जोड दिली आणि किती श्रीमंती सुरतेत आहे याची सगळी माहिती त्यांनी महाराजांनी सुरतेत प्रवेश केला. सुरतेत प्रवेश करताच इनायत खान नावाचा जो सरदार होता मुघलांचा, त्यांनी निरोप समझोत्याचा धाडला आणि समझोताचा निरोप वकील घेऊन येईल आणि वकील बसेल असे सांगून त्यांनी एका अंगरक्षकास पाठवले. त्या अंगरक्षकाने महाराजांवर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचं तात्काळ मुंडकं छाटण्यात आलं आणि तिथे असलेल्या 24 जणांचे हात कलम करण्यात आले आणि तिथनं सुरू झाली सुरतेची लूट. हे 1660 साली झालं आणि दुसरी लूट 1664 साली झाली. महाराजांनी काय काय लुटलं? कारण का ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली एक महत्वाची बाजारपेठ होती सुरत. अर्थात ती मुघलांच्या हाताखाली होती, हातात होती, पण तिथे डच म्हणजे आजचं हॉलंड त्यांची कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी होती, फ्रेंच कंपनी होती, पोर्चुगीज कंपनी होती आणि मुघलांच्या वखारी होत्या. अनेक श्रीमंत व्यापारी तिथे धंदा करत असेल. म्हणजे श्रीमंतीला काही मर्यादाच नाही. आणि बहिर्जी नाईक ह्यांनी भिकाऱ्याच्या वेशात फिरून सुरतची इत्तमभूत माहिती महाराजांना दिलेली होती की कोण कसं आहे, कुठे काय आहे. पण 2 माणसं जी त्यांच्या समोर देण्यात आली, नावं देण्यात आली, त्याच्यात एक फादर अँब्रोस, जे ख्रिश्चन धर्माचे पादरी का काय म्हणतो आपण त्याला, आम्ही फादर म्हणतो. ह्यांच्या बाबतीत कळवण्यात आलं की ह्यांच्याकडे खूप धनसंपत्ती आहे, पण त्याबरोबर हेही सांगण्यात आलं की ते प्रचंड दानशूर आहेत आणि खूप गरिबांना मदत करत असतात. शिवाजी महाराजांनी तात्काळ निर्णय घेतला की त्या फादर अँब्रोसचं घर लुटायचं नाही. तसेच एक पारेख नावाचे व्यापारी होते,
सुरतेतले सर्वात श्रीमंत व्यापारी. 1660 मध्येच त्यांचं निधन झालं. आणि मिळालेल्या माहितीनुसार पारेख हा सुद्धा प्रचंड दानशूर होता आणि त्यांनी कायम चांगल्या कामांना मध्ये मदत केली अशी माहिती मिळताच त्याचाही त्यांनी आदेश काढला की पारेखचं घर लुटायचं नाही, सोडून द्यायचं. कारण का तो वारल्यामुळे त्याची विधवा पत्नी तिथे होती. आणि महाराजांनी सुरत लुटलं. हो, सुरत लुटलं. जे शरण आले त्यांनी आपली धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ ठेवली, त्यांना माफ केलं. पण जे आले नाहीत त्यांचं लुटून ते घेऊन गेले आणि ही सगळी धनसंपत्ती त्यांनी रायगडावर ठेवली. आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. एकाच इमारतीत 12 राज्यातील 12 समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाजभवन प्रथमच साकारलं जात आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासारवडली येथील समाजभवनाच्या भूमिपूजन समारंभामध्ये केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ओवळा माजीवाडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, परिषद सरनाईक, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सगळे मिळून त्या आपल्या हॉलचा उपयोग करणार आहोत. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की 11 कोटी रुपयाचा निधी दिला, जागा आम्ही उपलब्ध करून दिली, महापालिकेने रिसर्च नकाशे मंजूर केले, परंतु ही 1.5 वर्षामध्ये लोकांना पत्रकार सोडून सगळ्यांना जर थोडं बसवलं तर बरं होईल. खुर्च्या आहेत आणि खुर्च्यांवर बसू शकतील लोक. संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कामाच्या निमित्तानं, कार्यक्रमांच्या निमित्तानं सातत्यानं पायाला अक्षरशः भिंगरी लावल्यासारखं भ्रमण करत कामांचा पाठपुरावा करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला आले आणि त्या धडाक्याने शरीराची लवचिकता हा जिथे प्राधान्याचा विषय असतो असा जिम्नॅस्टिकचा खेळ आणि विविध प्रॉपर्टीजचा वापर करून त्यांनी ते नेतृत्व कसरती या ठिकाणी सादर केले. एकदा जोरदार टाळ्या या सर्व जिम्नॅस्टिक कुठून झाली आणि या ठिकाणी गणपतीचा प्रसाद सर्वांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिला जातोय. हा प्रसाद बाप्पाचा या शिक्षकांतर्गत हा सर्वांना प्रसाद दिला जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आता काही महिलांना या ठिकाणी हा प्रसाद वाटप केला जाणार आहे. पण आज आपण पाहतोय म्हणजे पूर्वीची परिस्थिती आणि आताची याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालाय. आणि ही जी काही चौपाटी झालेली आहे, दुसरा टप्पा, मला वाटतं पहिला एक टप्पा आपण केलाय, हा दुसरा टप्पा जवळपास 16 एकर आहे, 800 मीटरचा स्ट्रेच आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत मध्ये हा एक वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट या ठिकाणी साकारलाय. खरं म्हणजे मी पाहिल्यानंतर आपल्या ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या चौपाट्या होत आहेत. मागे एकदा सेंट्रल पार्क आपण त्याचा पॉलिसीतला लोकार्पित केला. आज हजारो लाखो लोक त्याचा फायदा घेत आहेत. आज इथं पण बघितल्यानंतर पूर्वी इथं काही नव्हतं. आमदार प्रताप सरनाईक यांनी याचा पाठपुरावा सातत्याने केला आणि आपण पाहिलं की एक पहिला टप्पा झालाय, हा दुसरा टप्पा होतोय, आता तिसरा टप्पाही आणखी होणार आहे. म्हणजे इथल्या सर्व या घोडबंदर परिसरातल्या लोकांना, इकडच्या मीरा रोडच्या लोकांना आणि इकडे संपूर्ण ठाणेकरांना ही एक चौपाटी मोठं एक विरंगुळ्याचं स्थान होणार आहे. खरं म्हणजे शहराचा विकास करत असताना फक्त रस्ते, उंच इमारती, फ्लायओव्हर इतका पुरता मर्यादित राहता कामा नये. शेवटी या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसाला थोडा काळ होईना एक विरंगुळा आवश्यक आहे.
आणि आपण पाहतोय की मियावाकीचं जंगल लावलंय, अर्बन फॉरेस्ट केलंय, बांबूची लागवड केलेली आहे, सर्व प्रकारची झाडं इथं आहेत आणि सर्व प्रकारची झाडं असल्यामुळे इथं विविध जातीचे पक्षी येतील आणि एक आनंद. आता समोर इकडे डोंगर आहे, इकडे हिरवळ आहे, इकडे चौपाटी आहे आणि इकडे समुद्र आहे आणि समुद्राच्या पलीकडे पण डोंगर आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक लोकेशन इथे जे मिळालेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.